नमस्कार मित्रांनो, बहुतेक ठिकाणी सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होईल. बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये येणारे पैसे बंद होतील. पण आता त्याच्यावर स्पष्टीकरण झालेलं आहे. ते म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की ही जी काही योजना ही योजना बंद होणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी सदैव तत्पर असणार आहे. नेमकं बघा काय म्हटले ते. विरोधक जेव्हा आम्ही योजना चालू केली तेव्हा म्हणत होते होणार नाही, चुनावी जुमला आहे. पण एकनाथ शिंदेने दिलेला शब्द हा शब्द असतो, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करून दाखवली आणि सगळ्या विरोधकांचा सुपडा साफ माझ्या लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे विश्वास ठेवा, कोणी काही खोटं अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेस बरोबर तसंच करायचं आपल्याला. जे सावत्र दुष्ट भाऊ आपल्या योजनेत खोडा घालत होते ना, त्यांना चांगला दाखवायचा. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय. काही लोक इकडे येऊन जातात, छोट्या मोठ्या लंग्या फटाक्या फोडतात, पण आपला एकच मोठा अटंबम असतो. अपना एकच अटंबम, अपोजिशन वालों का सुपड़ा साफ, काम तमाम. निवडणुका आज काही बोलायचं नाही. आज आनंदाचा दिवस आहे. राजकीय मी काय बोलत नाही. खरे फक्त काय इथे येऊन छोट्या लंग्या फोडून गेले त्यांचे समाचार मी नंतर घेणार आहे. तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे असं एकनाथ शिंदे ठणकावून सांगताय, कारण की त्यांनी ती सुरू केली होती.